माझा जमेना तुझ्या वाचून कर्मेना ही मराठीतली पण आजच्या राजकारणात भाजप आणि अजितदादा यांच्यावर अगदी बरोबर बसते, कारण दोघी सध्या सत्तेत एकत्र आहेत, पण महापालिका निवडणुकीमध्ये मात्र वेगवेगळे लढतायत. तरीही सत्तेत एकत्र बसण्यात काहीच बदल झालेला नाहीये. याशिवाय अजून एक म्हण आहे, ती म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. राज्यात जेव्हा महापालिका निवडणुकीची घोषणा झाली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की भाजप आणि अजित पवार हे एकत्र निवडणूक लढवणार नाहीयेत, कारण एकत्र लढण्यास विरोधकांना त्यांचा फायदा होईल असं त्यांचं मत होतं. म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे. पण हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे अजितदादांनी केलेलं एक वक्तव्य आणि त्यावर भाजपने दिलेलं उत्तर. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतोय की नेमकं घडलं काय आहे? अजितदादांच्या कोणत्या विधानामुळे युतीत तणाव निर्माण झाला आहे का, की ही सगळी महायुतीचीच राजकीय खेळी आहे? नेमकं काय झालंय आणि या पुढचं परिणाम काय होणार आहेत हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नगर परिषदेला राज्यातील वातावरण भाजप विरोधात शिंदेची शिवसेना होती, पण आता ते वातावरण भाजप विरुद्ध अजितदादा असं झालंय. यातही पुण्यातील घटनांमुळे मात्र दोघातील वाद टोकाला गेलेले आहेत. त्यामुळे नेमका वाद कशामुळे सुरू झालाय हे आधी पाहूयात. तर अजित पवार यांनी आंदेकर कुटुंबासह इतर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे. यामुळे अजित पवार यांच्यावर सर्व बाजूंनी सध्या टीका होतीये. याशिवाय भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील टीका केली आहे. महापालिका निवडणुकीत काही पक्षांनी थेट गुन्हेगारांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली आहे असं म्हणत मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. आता अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पलटवार सुद्धा केलाय. कुख्यात गुंड निलेश घायवळला परदेशात पळवून कुणी लावलं असा सवाल अजित पवार यांनी विचारलाय. त्यात त्यांनी कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी देखील अमोल बालवडकर यांच्याप्रमाणे मोहोळ यांना देखील टोला लगावलाय. चला पाहूयात की अजित पवार नेमकं काय म्हणाले. एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली, त्याला पासपोर्ट कुणी दिला, तो कसा पळाला, त्यांनी सुद्धा गेल्या काही वर्षात कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली आहे याची पण माहिती काढा. मी पुण्यात गेल्यावर भाजपची आणि माझी यादी दाखवतो. कोणाचे उमेदवार कसे आहेत ते पहा, मग सगळं स्पष्ट होईल. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या मुलावर देखील गुन्हे दाखल आहेत असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावरूनही अजित पवारांनी भूमिका मांडली आहे आणि गुन्हे दाखल आहेत, पण त्यात तो दोषी ठरलाय का? आता माझ्यावर 70,000 कोटींचे आरोप झाले, ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबत मी बसलोय ना, याचा अर्थ आरोप म्हणजे दोषी नाही असं म्हणत भाजपचीच अजित पवारांनी कोंडी केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे देखील आरोप केलेले आहेत. हे आरोप करताना अजित पवार म्हणालेत की 1992 ते 2017 पर्यंत मी चिंचवड पिंपरी शहराचा कायापालट केलाय, हवा तो विकास केलाय. मात्र 2017 साली एक लाट होती, त्यावेळी विठ्ठल मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला. त्यावेळी ज्या महापौरांच्या काळात हे झालं, आज ते महापौर आमच्या विरोधात लढणाऱ्या भाजपमध्ये आहेत. 2017 पूर्वी पिंपरी पालिकेच्या 4,844 कोटींच्या ठेवी होत्या. आज त्याच ठेवी 2,000 कोटींवर आल्यात. मुळात या ठेवी वाढायला हव्या होत्या. इतकंच नव्हे तर कर्ज रोख काढून कोट्यावधींचं कर्ज केलं. जर एवढा पैसा खर्च केला तर काम दाखवा असा थेट सवाल देखील त्यांनी भाजपला विचारलेला आहे. पण पुढे त्यांनी भाजपचा राक्षस असा देखील उल्लेख केलाय. म्हणजेच भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाहीये. सर्वत्र हफ्तेखोरी सुरू आहे, त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली, मी याबाबत पुरावे देईन. पुराव्याशिवाय मी काही बोलणार नाही, कुणावर बिनबुडाचे आरोप देखील करणार नाही असंही अजितदादांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी दादागिरी, निविदांची फुगवटा, टेंडरमध्ये खाडाखोड, जादा दराने प्रत्येक वेळी काम देणं, सल्लागारांची नियुक्ती, महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये घातलेला गोंधळ, या सर्वांची माझ्याकडे पुराव्यानिशी माहिती आहे. आमच्या हातात सत्ता द्या, या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी लावतो असं म्हणत भाजपला चांगलंच घेरताना दादा पाहायला मिळाले. कारण पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आमदार महेश लांडगे यांचं वर्चस्व आहे आणि आज घडीला अजितदादा आणि महेश लांडगे यांच्यातून विस्तव जात नाही. दोघेही 2014 पासून एकमेकांवर आरोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. एकत्र स्टेजवर सुद्धा ते एकमेकांविरोधात तुटून पडतात. त्यामुळे अजितदादांचा हा इशारा भाजपला कमी आणि महेश लांडगे यांना जास्त होता असंही म्हटलं जातंय. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता असताना कधी सत्तेचा गैरवापर केला नाही. काहींची नाराजी पत्करून स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं. भाजपच्या स्थानिक नेत्यांना सत्तेची मस्ती, नशा, माज आलाय. काही लोकांची मालमत्ता कशी वाढली, त्यांनी काय चमत्कार केलाय की ते कोट्यावधीश झालेत आणि भाजप नेत्यांना विकासाची दृष्टी नाही, कुठे आणि काय भ्रष्टाचार करून पैसे कमवतात येथील एवढंच ध्येय असल्याचा आरोप महेश लांडगे यांचं नाव न घेता अजित पवार यांनी केलेला पाहायला मिळालाय. दरम्यान अजितदादा भाजपला उघडपणे राक्षस आणि भ्रष्टाचारी म्हणत असल्यामुळे यावर भाजप प्रतिउत्तर देणारच होतं. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना प्रतिउत्तर देत म्हटलंय
की अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वतःच्या पक्षाकडे पाहिलं पाहिजे। ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावं। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी पवारांना दिलाय। तसंच केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीला पुण्यात मेट्रो सुरू करता आली नाही, त्यांना ती करायची नव्हती, त्यांनी सगळं काही केलं नाही। मोदींचं सरकार आल्यावर पुण्यात मेट्रो सुरू झाली, 33 किलोमीटरचे मेट्रो जाळं तयार आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले। त्यामुळे हा वाद प्रचार रंगात येत असताना आता आणखी धार येण्याची याला शक्यता आहे। दरम्यान पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी केलेल्या अनपेक्षित खेळीमुळे भाजप अडचणीत आली आहे, कारण भाजपातील अनेक नाराज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पक्षात घेत उमेदवारी दिलेली आहे। अमोल बालवडकर, धनंजय जाधव आणि अनेक नेत्यांना उमेदवारी देत भाजपची पोलखोल सुद्धा करण्यात आली आहे। अजित पवारांची पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांवर एकेकाळी मजबूत पकड होती, पण 2017 मध्ये भाजपने मोठा धक्का देत दोन्ही महापालिका त्यांच्या हातातून काढून घेतल्या। पुण्यात भाजपने तब्बल 97 जागा तर पिंपरी चिंचवडमध्ये 77 जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली। त्यामुळे अजितदादांना मोठा धक्का सुद्धा बसला होता। त्यांनी अनेकदा ही सत्ता गेल्याची खंत सुद्धा आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे। आता पुन्हा या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी अजित पवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरले। त्यामुळे त्यांनी पुण्यात भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांना थेट लक्ष केलंय। अजित पवार म्हणतात की माझ्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत, तरीही मी भाजप सोबत सत्तेत आहे। इतकंच नाही तर भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा करून त्यांनी भाजपची कोंडी केली आहे आणि यामुळे भाजप अडचणीत सापडलेली आहे। कारण जर भाजप उघडपणे आरोप करत असेल तर मग अजित पवार सत्तेत सोबत का आहेत, आणि जर गप्प बसत असेल तर महापालिकांमधील भ्रष्टाचार खरा आहे का, अशा कात्रीत भाजप अडकलेली आहे। त्यामुळे भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी थेट बोलण्याऐवजी थोडं मोघम आरोप केलेले आहेत। दरम्यान संजय राऊत याबद्दल म्हणालेत की अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप आम्ही नव्हता तर पंतप्रधान मोदी यांनी केला होता आणि त्यानंतर 8 दिवसात अजित पवार मंत्रिमंडळात सामील झाले। राऊतांनी भाजपवर टीका केली की ते भ्रष्टाचाराचा फायदा घेत इतर पक्षातील नेत्यांना सामील करत आहेत। अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही सत्तेत राहणं प्रश्न निर्माण करतं। त्यांनी मागणी केली की अजित पवार मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतावेत आणि असं दिसत आहे की आजची राष्ट्रवादी ही खरी नाहीये। पण तसं पाहायला गेलं तर असं पहिल्यांदाच होत नाहीये। काही दिवसांपूर्वी नगर परिषद निवडणुकांच्या वेळी भाजप आणि शिंदे गटात असाच वाद झाला होता। शिंदे यांनी भाजपला रावणाची लंका म्हटलं होतं तर फडणवीसांनी हे रामराज्य आहे असं उत्तर दिलं होतं। त्यावेळी टीका इतकी वाढली होती की शिंदे सरकारमधून बाहेर पडतील असं अनेकांना वाटलं होतं, पण प्रचार संपला, निकाल लागला आणि शिंदे सरकारमध्ये तसेच राहिले। उलट भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकावर विजय मिळवला आणि आता महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची जागा अजित पवार घेत असल्याचं चित्र दिसून येतंय। महायुतीत सत्ताधारी ही आपणच आणि विरोधकही आपणच असं चित्र उभं करण्यात युती यशस्वी होताना दिसते। मुंबई वगळता महाविकास आघाडीचा कुठेही सत्तेत सहभाग नाहीये। त्यामुळे निकालानंतर सत्तेवर आपलाच पक्ष राहावा यासाठी युतीतील पक्ष एकमेकांवर आरोप करत असल्याचंही बोललं जात आहे। म्हणजेच अजित पवार आणि भाजप यांच्यात सुरू असलेले हे आरोप प्रत्यारोप हे एक राजकीय खेळी असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ही लढाई किती पुढे जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र याबद्दलचं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा।